न्यूज ऑफ नया भारतमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 166 जो कलिना विधानसभाचा क्षेत्र आहे, आपल्याकडे इथे युवा नेतृत्व असे दशरथ सकपाल मौजूद आहेत. त्यांचा थोडासा इतिहास बघायला गेलं तर हे आधीपासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. 2 गुट झाल्यानंतर उभाटा आणि शिंदे गुट, त्यानंतर हे विभागाचे विभाग प्रमुख होते आणि आता हे आपल्याबरोबर 166 वार्डमध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून आपलं ह्या विभागाचं जे सेवा करणार आहे. आपण जाणून घेऊया यांच्याबद्दल थोडं, की आपण ह्या प्रभागाबद्दल असं काय स्थिती परिस्थिती आली की तुम्हाला अपक्ष उमेदवारी घ्यायला लागली. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी प्रभागातील जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या. मी तुम्हाला प्रभागाचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जसं आपलं ठरलं, झोपडपट्टी स्थलांतर, क्रांतीनगर हा भाग आहे. दरवेळी पावसाचं पाणी भरतं, लोकांना आपल्याला शाळेत न्यावं लागतं, बरोबर आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण HDL मध्ये त्यांचे रूम अलॉटमेंट आहेत, पण तिथे काम व्यवस्थित नसल्यामुळे पाण्याची समस्या आहे, लिकेजची समस्या आहे. ते आपण पाठपुरावा करून सन्माननीय आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप पवार लांडे यांच्या माध्यमातून सर्व चालूच आहे. पण दरवेळी साहेब नेहमी म्हणायचे, मामा दरवेळी तुम्हालाच का. तर महानगरपालिकेत कसं आहे, पदाधिकाऱ्याला लिमिटेशन असतं. तसं जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचा गेलो तर तिथे मला पॉलिसी बनवता येईल. लोकांसाठी मला ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा समाधान करता येईल, हाऊसमध्ये विषय घेता येईल. तेच नगरसेवक म्हणून मी मंत्रालयात जाईल, संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करेल, संबंधित मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करेल आणि तो विषय मार्गी लावण्याचा 1001% प्रयत्न करेल. दुसऱ्या, आपल्या स्लम एरिया सर्वात जास्त आहे, 70% स्लम आहे. संदेश नगर झालं, क्रांतीनगर झालं, वाडी इस्टेट झालं, त्यानंतर आपलं तुम्ही घ्या सहकारचा झाली, त्यानंतर आलं शिंद्रेवाडी, अल्मेडा बाग, सर्वच आहे. त्यानंतर तुम्ही खाली गेलात सोनापूर गल्ली, त्यानंतर तुम्ही तिकडे गेलात संभाजी चौक आहे, तानाजी चौक आहे, जय भवानी चौक आहे. दशरथजी, तुम्ही लहानपणापासून या एरियात राहतात आहे, तुमचा जन्म इथे झालेला आहे, तुमच्या ह्या एरियाची पूर्ण जाणीव आहे. तुमची एक बघायला गेलं तर तुमची प्रायोरिटी काय असेल त्या क्षेत्राच्या विकासासाठी? माझी प्रायोरिटी सर्वात पहिला मोठे रस्ते, सुसज्ज रस्ते, शाळा, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहेत. त्यानंतर वाडे इस्टेट जे आपल्या बिल्डिंग येते 1 ते 17, त्याचं क्लस्टर डेव्हलपमेंट कसं काय करता येईल त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो. आमची एक टीम काम करते. शासन दरबारी पाठपुरावा करून हे सर्व गोष्टी केल्या पाहिजे, सर्व पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन. दुसरी गोष्ट सर्वात जास्त आरोग्याला हानिकारक आहे ते RMC गाड्या. ऍक्च्युअल मध्ये वाडे इस्टेट हा रोड प्रायव्हेट आहे, तिथे RMCच्या गाड्या येऊ शकत नाही. हे जे मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला या माध्यमातून, कारण ह्याचा जो अलॉटमेंट झालेला रस्ता आहे तो वेगळा आहे. सर्वप्रथम तर पहिला मी निवडून आल्यावर पहिला ते काम करणार. त्याच्यामुळे आपलं बाजारपेठ आहे, बाजारपेठेत 10 ते 12 हजार लोक बाजार घ्यायला तिकडेच येतात, अजून दुसरीकडे कुठे जात नाही, बरोबर ना. तर त्या अनुषंगाने पहिला तर त्या RMCच्या गाड्या बंद करणं. त्या गाड्यामुळे खूप आरोग्याला धोका होतोय, पोल्युशन येतो, एअर पोल्युशन येतो, लोकांना येण्या जाण्यामध्ये त्रास होतो. त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे? मी पाठपुरावा केलेला आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की डेव्हलपमेंट पाहिजे, त्या आम्ही नॉर्मच्या बरोबर आम्ही काम म्हणजे त्यांचं करून घेतलेलं आहे. तर मला एकच म्हणायचं, नॉर्मच्या नुसार तुम्ही करून घेतलेला आहे तर मग नॉर्म्स नुसार तो रस्ता दिलेला नाही, तो रस्ता सर्वप्रथम चेंज करणार. कसं आहे, पदाधिकारी आलो की लिमिटेशन आलं. जेव्हा आपण त्या प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत जाऊ तर तो प्रश्न मी तातडीने सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सर्व शासकीय योजना आहेत त्या योजना आपल्याला राबवता येईल, जसं आम्ही लाडकी बहीण योजना. दशरथजी, ह्या सर्व जे योजना आहेत तुम्ही लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवणार आहे? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून पुष्कळ योजना आल्या.
उदाहरणार्थ लाडकी बहीण. मी तुम्हाला सांगतो, विधानसभेत 22 ते 25 हजारापर्यंत आम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले. आज ते लोक आपल्याला आवर्जून भेटले की जय महाराष्ट्र दादा, तुमच्यामुळे आज म्हणजे कसं आहे, एक भावनिक क्षण येतो. सर्व मी तुम्हाला सांगतो, विधानसभा पण आमची जी ऐकली आहे 175, ती 70% स्लम एरिया आहे आणि सर्वांच्या हातावर पुढे असल्या कारणाने सर्वांना जी योजनेचा हा लाभ झाला आहे, त्याच्यामुळे खूप लोकांनी स्वतःचा स्वयंरोजगार सुरू केला आहे. त्याच माध्यमातून आम्ही लघु उद्योग आहे शासनाच्या मार्फत. लघु उद्योग मधून कसं त्यांना महिला सक्षमीकरणासाठी मदत करू शकतो, युवकांना मदत करू शकतो. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल, कलिनामध्ये एकदाही रोजगार मेळावा झाला नाही. प्रभागामध्ये मला रोजगार मेळावा आला, जेणेकरून नशामुक्ती प्रभाग करता येईल. लोकांच्या हाताला काम आहे, लोक शिकलेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, लोक मुलं झालेली आहेत, युवा झालेले आहेत. त्यांच्यासाठी मला खूप काही करायचंय, पण काय आहे, शेवटी परत तेच आलं, पदाधिकारी आलं की लिमिट आली. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जाऊ तेव्हा त्या पॉलिसी आपल्याला चेंज करता येते. दसरथजी, तुम्ही लाडकी बहीण योजनाचे ते नाव घेतलं. आता बरेच लोकांच्या ह्या योजनेचा लाभ नाही मिळाला, त्यांच्यासाठी काय तुमचं हे धोरण आहे? बघा, त्यांनी क्रायटेरिया केलेला, शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूप लोकांना त्या योजनेचा लाभ झाला, आताही होतोय. ज्या काही राहिलेल्या म्हणजे त्रुटी आहेत त्यांच्या पेपरवर्क मध्ये, ते पेपरवर्क आपण घेतोय, ते पूर्ण करून घेतोय आणि त्यांना तो लाभ कसा मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि बऱ्यापैकी ते सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही घ्या त्या आरएमसीचा विषय मगाशी आला, त्याच्यामुळे आरोग्याचा धोका टळणार आहे, तो जर रस्ता चेंज केला. आता ह्या संदर्भात एक प्रश्न आहे. कमानी ते जरीमरीपर्यंत जो रोड आहे, काळे मार्ग, नेहमी व्यस्त असतो किंवा बिझी असतो, येण्या जाण्याची ट्रॅफिक असते. ते ट्रॅफिकच्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला बोललो ना आता मगाशीच, मोठे सुसज्ज रस्ते करणार, जे डीपी प्लॅन नुसार रस्ते आहेत, बरोबर. आता जसं आम्ही काजूपाडा ते कुर्ला असा रोड वायडिंगचा विषय घेतलेला आहे. आताच तुम्ही पाहिलं असेल, 2 महिन्यापूर्वी दिलीप मामा लांडे मामांच्या मार्फत, महानगरपालिकेच्या मार्फत आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तो रस्ता करतोय. पहिली स्टेप झालेली आहे, आता दुसरी स्टेप मार्च मध्ये होईल. कसं असतं, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही महानगरपालिकेत जाता, तुम्हाला ते सर्व डीपी प्लॅन नुसार काय काम करायचं, लोकांना काय अपेक्षित आहे ते दिलं पाहिजे. आपल्याला काय अपेक्षित आहे ते न करता लोकांना काय अपेक्षित आहे ते दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण सर्व ज्या शासकीय योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, त्या राबवल्या पाहिजे. आपला फायदा हा सर्वांना झाला पाहिजे. जसं मोलकरी योजना आहे, जे घरकाम करतात त्यांच्यासाठी योजना आहे. त्यानंतर जे आपलं कडिया काम करतात त्यांच्यासाठी योजना आहे. तुम्ही किती फॉर्म भरले आजपर्यंत, त्याचं कोणाकडेही उत्तर भेटणार नाही. ते फॉर्म एकमेव दशरथ भाऊ सकपाळ यांच्या मार्फत भरले गेलेत, शिवसेनेच्या मार्फत भरले गेले. कसं आहे, दरवेळी कुठे ना कुठे डावळलं जातं, बरोबर की नाही. तर आज हे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे आणि माझ्याकडे विजन आहे, ह्यांच्याकडे कुणाकडे विजन नाही. यांना वाटतं की पैसा आहे तर सर्वस्व आहे, असं नाही. तुम्ही जर एखाद्याच्या हाताला काम दिलं तर तुमचं नाव होणार आहे आणि तुमचं नाव झालं तर पक्षाचं नाव होणार. त्या अनुषंगाने मला जे वाटतं, आता तुम्हाला सांगतो, 70% स्लम असल्यामुळे एसीआरच्या योजना राबवत नाही आणि जे डेव्हलपर राबवत आहेत ते प्रॅक्टिकल करत नाही, ते स्वतःच सक्षम नाही. पण इथे बघायला गेल्यावर भरपूर जे आपला वाडिया शिरचे एरिया आहे किंवा ते आता तो स्थलांतरण झालेलं आहे, बरेच लोकांच्या नाही झाले, त्याचे काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी नाही होत लांब? हे लांबीचा विषय ह्याच्यासाठी आहे. बघा, लोकांपर्यंत पोहोचत नाही या गोष्टी आज तुमच्या माध्यमातून पोहोचत आहेत. ज्या एचडीएलच्या बिल्डिंग आहे, तुम्ही जाऊन तिथे सर्वे करा, त्या राहण्यालायक आहेत का. पहिलं तर त्या बिल्डिंगीला बांधून किती वर्ष झाली, तिथं पाण्याची समस्या आहे, 20 वर्ष पाण्याची समस्या आहे, इलेक्ट्रिशियनची समस्या आहे, बरोबर ना. त्या आरसीसी बांधकामाची समस्या आहे. उद्या लीक आपण अलॉटमेंट केलं आणि तिथे जर लिकेज असेल, शेवटी ते पण आपलं कुटुंबच आहे ना. आपणही सर्वसामान्य घरातूनच आलेलं, खानदानी कोण रहीस इथे आहे नाही, बरोबर की नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्या बिल्डिंगचं, बरोबर. जसं मगाशी आपला विषय चालू होता स्थलांतराचा, की लवकर का नाही करत,
तिथे इलेक्ट्रिशियनची समस्या आहे, तिथे बांधकामाची समस्या आहे, तिथे लिकेजची समस्या आहे. ह्या सर्वासाठी निधी लागतो. तो निधी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत माडात येतो, MMRDA मध्ये येतो, त्याचं टेंडरिंग होतं आणि मग ते काम होतं. मामांच्या माध्यमातून आत्ताच कार्यसम्राट आमदार दिलीप लांडे मामांच्या मार्फत आत्ताच तिथे 1 नंबर बिल्डिंगचं काम चालू आहे. आता काही दिवसातच कदाचित इलेक्शन झालं की 200 लोकांना शिफ्टिंगही देणार आहेत आणि गुढीपाडव्याला बाकीच्या लोकांना शिफ्टिंग देणार आहे. ते आपलं कुटुंब म्हणून काम करतात, तर आपली जबाबदारी त्यांच्याबरोबर काम करणं. आज आम्ही त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी शिकतोय आणि लोकांना कसं आपल्याला चांगलं देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला सांगतो, जर मी लोकप्रतिनिधी झालो, मामांच्या हाताला अजून एक बळकटी भेटेल, जेणेकरून मी तो महानगरपालिकेत विषय घेईन, संबंधित मंत्र्यांकडे विषय घेईन, मुख्यमंत्र्यांकडे विषय घेईन, जेणेकरून हे लवकरात लवकर स्थलांतर होऊन आपल्या तिथल्या स्थानिक नागरिकांना न्याय भेटेल. हे जे ऍक्च्युअल जे टेंडरिंग निघतात, त्या जुन्या बिल्डिंग झालेल्या आहेत, हा. 20 वर्ष झालेले आहेत, ते जर्जर झालेले आहेत. रिपेअर करायला वेळ Repairing लागतो, करण्यात त्याला जे मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ लागतो. हा, आपण ते ना, कारण ते आपण आपलं कुटुंब मानतो. बघायला गेलं आपल्या कुटुंबाला अडचणीत टाकून त्यांना रूप देणं हे आम्हाला तरी पटत नाही आणि माणुसकीलाही पटणार नाही. काही म्हणजे- विरोधक विरोध करतील, त्यांचं काय मग विरोध करतो. आपलं काम आहे लोकांना आपण चांगलं कसं देऊ शकतो, त्या सर्व गोष्टी आम्ही भोगलेल्या आहेत, आम्हाला जाण आहे. तर ती जाणीव लक्षात घेऊन त्यांना ते अडचण होऊ नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आपण हे जागरूक करायला पाहिजे लोकांना की बाबा कसं मुळे आणि काय प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते उशीर होतोय स्थलांतरासाठी. बरोबर. दसराजी, आता ह्याच्यासाठी बरेच काहीतरी उपक्रम आपले जुन्या बिल्डिंग झालेले आहेत, त्याच्या रिडेव्हलपमेंटचे काय प्रयोजन किंवा काय आहे? आम्ही प्रयोजन असं करतोय, जेणेकरून तुम्ही वाडे एस्टेटच घ्या, हो. बरोबर, तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट आणून आपण ते डेव्हलपमेंट करण्याचा दृष्टिकोनाने प्रयत्न करतोय. तिथले काही लोकही करतायत, पण आपण सरकारमध्ये असताना काही पॉलिसीज बनवलेल्या होत्या शिंदे साहेबांच्या मार्फत, बरोबर, महायुतीच्या मार्फत. त्या पॉलिसी आपल्याकडे आहेत. त्या माध्यमातून ह्यांना कसं क्लस्टर डेव्हलपमेंट देऊ शकतो. मी मगाशी पण बोललो तुम्हाला, पदाधिकारी म्हणून लिमिटेशन असतं. होय. जर लोकप्रतिनिधी झालो तर आपण तो विषय हाऊसमध्ये घेऊ शकतो, ही समस्या तो त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. मंत्र्यांकडे घेऊ शकतो, बरोबर आहे. कसं आहे, तुम्हाला त्यातला अभ्यास असेल तरच तुम्ही जाऊ शकता. खरंय. तुम्हाला अभ्यासच नसेल तर तुम्ही काय जाणार. एअरपोर्ट अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागते, एनओसी घ्यावी लागते, Height. बरोबर ना. हाईटचा प्रॉब्लेम आहे, ती एनओसी कसं, कुठे, कधी, कसं काय करता येईल ह्यासाठी तुम्हाला एक अभ्यास लागतो. त्या अभ्यासाच्या मार्फतच तुम्ही ते करू शकता. उगाच यायचं, इलेक्शनाला हवेत बोलायचं आणि गोळ्या मारून निघून जायचं, ते काम आपल्याने होणार नाही. आपण जे बोलणार ते आपण करणार. तुम्ही माझे बघितलं असेल, आपण जे आतापर्यंत कामं केली, आपलं नाव नाही, आपलं काम बोलेल. आणि जर लोकप्रतिनिधी म्हणून मी हाऊसमध्ये गेलो महानगरपालिकेत, तुम्हाला 100% सांगतो, प्रभाग हा सुजलाम सुफलाम असल्याशिवाय राहणार नाही. दशरथजी, दशरथ सकपाळ, दशरथ म्हणजे दशरथ विकासाचा रथ. दशरथनी सुरुवात जेव्हापासून राजकारणाची केलेली आहे, ते शिवसेनापासून केलेली आहे. आज पण ते शिवसैनिक म्हणून पब्लिकमध्ये, लोकांच्या मध्ये फेमस आहे. पण तरी पण आज काय स्थिती परिस्थिती आली, तुम्हाला अपक्ष उमेदवारीच्या मार्फत उभं राहायला लागलं? बघा, कसं आहे, स्थानिक जनतेला माहिती आहे, माझे आजोबा शिवसेना, माझे वडील शिवसेना, त्यानंतर आता आम्ही शिवसेना, बरोबर आहे. शिवसेना पक्षाशी आम्ही प्रामाणिक राहून पक्षाचं काम, पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण केली. त्यानंतर जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यानंतर आम्ही शिंदे साहेबांबरोबर गेलो, शिंदे साहेबांबरोबर काम केलं, लोकांच्या शिव्या शाप सर्व खाल्ले, पण आम्ही संघटना वाढवली. शिंदे साहेबांनी जे काम केलेलं ते लोकांपर्यंत पोहोचवलं, घराघरात पोहोचवलं. त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आल्या त्या योजना आम्ही घरापर्यंत पोहोचवल्या. आणि आज ते सर्व आम्हाला जे जे आम्हाला शिव्याशाप देत होते, तेच आज आम्हाला आशीर्वाद देत आहेत.
किंवा तुमच्यामुळे माझ्या घरात हे आलं, तुमच्यामुळे माझ्या घराला हे भेटलं, तुमच्यामुळे मी आज स्वतःचं काहीतरी रोजगार निर्मिती करते. जसं महिला सक्षमीकरणामध्ये आलेलं शिलाई मशीन काढणं, बरोबर, अशा ज्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आले, आम्ही जे फॉर्म भरलेले त्याचा आज सर्वसामान्य जनतेला फायदा होतो. त्यांना आज रोजगार भेटतो. ते स्वतः घरात शिलाई मशीन टाकून रोजगार निर्मिती करतात. अजून आपल्याला काय पाहिजे? ते आपण बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, त्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या माध्यमातून आपण काम करतोच आहे. पण तुम्ही काय अशी स्थिती परिस्थिती आली तुम्हाला अपक्ष उमेदवारी ला पुढे जावं लागलं? मी तुम्हाला सांगतो, मी महानगरपालिकेत इच्छुक होतो, बरोबर आहे. पण माझं काम बघून मला विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आणि नंतर असं काही समीकरण झालं की ती सीट RPIला गेली. सर्व जनतेचा रोष होता. सर्व जनता, पदाधिकारी सर्व बोलत होते की तुम्ही अपक्ष बना. पण शिंदे साहेबांच्या आदेशामुळे आम्ही तो अपक्ष फॉर्म भरला नाही. मग त्यानंतर मला बोलले तुम्ही प्रभागाची तयारी करा. त्या अनुषंगाने आम्ही प्रभागाची तयारी करत होतो. तयारी करताना त्यांचा निकष आला की बाबा स्टँडिंग नगरसेवकालाच उमेदवाऱ्या देणार. पण त्या निकषामध्ये हेही आलं की ज्या नगरसेवकांनी काम नाही केलं त्यांना बाजूला करू, जे खरोखर पक्षासाठी, जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी जे काम करतात त्यांना संधी देण्यात यावी. शेवटी काय, काही लोकांनी तर पैशाचा खेळ चालतो, तो झाला. वरिष्ठांना विश्वासात न घेता यांनी चुकीचा मेसेज दिला असेल कदाचित, त्यामुळे हे असं वातावरण झालं असेल. पण तुम्हाला मी सांगतो, दशरथ सकपाळ हा शिवसेनेत होता, हा शिवसेनेत आहे आणि भविष्यातही तो शिवसेनेत राहील. मला इतर पक्षाच्याही ऑफर होत्या, पण मी कुठल्याही पक्षाच्या ऑफराला न स्वीकारता शिंदे साहेबांचं प्रामाणिकपणे जनतेसाठी असलेलं काम आणि आम्ही पदाधिकारी म्हणून माझ्या सर्व टीमने केलेलं काम, आम्ही शिवसेना होतो आहे आणि शिवसैनिक काम शेवटपर्यंत करतो. त्या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं जेव्हापासून आम्ही काम करत होतो, सर्वसामान्य जनतेने आम्हाला स्लोगन, साहेब तुम्ही दशरथ सकपाळ नका लावू, आज तुम्ही विकास केला, विकासाचा रथ दशरथ, या दशरथ, त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, कुर्ल्याचा विकास तोच नगरसेवक, कुर्ल्याचा सेवक तोच नगरसेवक, या स्लोगनवरती आता आम्ही काम करणार आहे. कुर्ल्याचा सेवक तोच नगरसेवक, या अनुषंगाने विकासाचा रथ दशरथ. येणाऱ्या महानगरपालिकेत तुम्ही बॅट्समन फलंदाजाला निवडून द्या. प्रभागात चौके छक्के मारल्याशिवाय, कचरामुक्त प्रभाग केल्याशिवाय राहणार नाही. ज्या कचरापेटीत आपण कचरा टाकतोय, दुर्गंधी येते, त्याच्याने लोकांच्या आरोग्याला धोका आहे. आरोग्याचा धोका टाळण्यासाठी RMCचा रस्ता, प्रभागाचा विकास, मोठे रस्ते, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. नो एंट्री मधून गाड्या येतात, त्या गाड्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही उपाययोजना करत आहोत. तुम्ही मला फक्त मतदान रूपी आशीर्वाद द्या. येणाऱ्या दिवसात तुम्हाला प्रभागाचा विकास 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 झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रमुख पदचं भूषवलं तो पद आणि आपल्या एरियासाठी बरेच जी योजना होती ते राबवले. लोकांचा त्यांना फायदा पण झाला. एवढं सुशील आणि लोकांमध्ये एवढं प्रसिद्ध आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे खरंच आपण समोर बघितलेले आहात. आम्ही बरेच वर्षापासून त्यांना ओळखतोय, त्यांचे काम, कारण ते जेव्हापासून सामाजिक क्षेत्रात आले, त्यांची कारकिर्दी, त्यांचं केलेलं काम लोकांच्या पर्यंत, जे लोकांची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे यांनी आज अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. यांची निशाणी आहे फलंदाज आणि आम्ही पण यांना शुभेच्छा देतो की हे पण सचिन सारख्या चौका छक्का मारून ह्या
विभागाचे जे विकास करावे आणि एक लोक प्रतिनिधी म्हणून जनतामध्ये त्यांची सेवा द्यावी. मी हरिकेश जयस्वाल, कॅमेरामॅन गणेश थोरात, सकट, कुर्ला, मुंबई.